श्री संत सावता. आता पुरुष मंडळ म्हणा, महिला मंडळ कोणी म्हणू नका बरं. हा, पुरुष मंडळ म्हणा. पुंडलिक घरी ते दारी सारखंच तुमचं. घरी बोलत आता कैशी जाऊ घरा बरा नोहे लौकिक परक्याशी सांगता गोष्टी घरची कुंटी घातली आता कैशी जाऊ घरा बारवीत विसरले नोहे बरा लौकिक तुका मने निवंत राहे पहिले पाहे परतुनी आता कैशी जाऊ घरा नोहे बरा लौकिक. टाळी वाजवा बरं माय बाप सर्वांनी. विठ्ठल मायबाप चालत असलेला आहे अखंड हरिनाम सप्ताह. त्यामध्ये सर्व गावकऱ्यांचं सहकार्य आणि सर्व आमचे गुणीवान भजनी मंडळ. आता बोलू नका बरं, आता बोलू नका. आपल्याला जास्त वेळ नाही. कालच सांगितलं बाबा आयुष्य कमी आहे आणि अर्ध हे खातात. हे म्हणजे रात्र. आपल्याला येळ नाही बरं का. आज कसं हिंदी गाणे राहतात पंचा रिमिक्स. आता तसं चालू द्यायचं भजनी मंडळ कसं रिमिक्स. म्हणून मायबापो सर्व गावकऱ्याच्या सहकार्यानं हे काम चाललेलं आहे. म्हणून गावकऱ्यासाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा. आणि त्यामध्ये जे अन्नदाते आहेत ना माय बाप, त्याच्यासाठी एकदा टाळी वाजवा. आणि त्यांनी ही जमीन, ज्यांनी आपली ही जमीन मायबाप सगळी माळ्याची जमीन आहे. माळ्याची आहे ना माळ्याचीच आहे. म्हणून त्यांनी म्हणले बाबा आमच्या जमिनीसाठी जर सप्त्यासाठी जर असेल तर आमचे काही पालक असो काही असो कल्टिएक्टर करा आणि ड्रान रिकामं करा. म्हणून त्याच्यासाठी एकदा टाळी वाजवा. आणि आमच्या भजनी मंडळासाठी एकदा टाळी वाजवा मायबाप. कारण कोणत्याच आमच्या भजनी मंडळानं मानधन ठरलं नाही. कोणतेही म्हणले फक्त म्हणलं महाराज आपल्याला सप्ताह करायचा, कोणतेही मला म्हणले नाही कडे आम्हाला एवढे द्या आणि तेवढे द्या. फक्त ते काय म्हणले, संतोष महाराज तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. म्हणून भजनी मंडळासाठी टाळी वाजवा. मायबाप सगळे आमचे गुरुजन आहेत.
मीच फक्त एक बालकाव आमचे हरिभक्त पारायण गुरुवारी माणसाला मंदिराकडे येता येईल येऊ वाटत एवढी थंडी मारते देगावून आणि अनेक लांबून 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 मंडळी येतात म्हणून मायबाप आमचे हरिभक्त पारायण रामचंद्र महाराज गुरुवारी त्यांच्याही चरणाला नमस्कार आणि आमचे हरिभक्त पारायण सकाराम महाराज आणि आमचे हरिभक्त पारायण आपले राजाराम महाराज आंबेडकर त्याच्या सोबत आलेले विठ्ठल महाराज आमचे राजेश महाराज आणि आमचे हे बोर्डेकर काय नाव दिलीपराव महाराज आमचे तरुण मंडळी यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा गावातल्या तरुण मंडळासाठी टाळी वाजवा सत्याच्या मिरवणुकीमध्ये तरुण कोण्याच गावात नाचला नाही नाचले तरुण मंडळी मात्र कुठं तुम्हाला माहित आहे कुठं नाचतात आणि येरी नाचतात का येरी नाचायत नाही हो घाम येते म्हणून औषधाने यासाठी हिवशा पाण्याच्या बाटल्या घेतात थंडी आहे बरं राग येऊ नका मारबा आमचे हरिभक्त पारायण पालमून आमचे रमेश महाराज महाराज माझं मधात काही येणं होत नाही गडी माझं काल्याच्या दिवशी येतो म्हणजे महाराजांच्या इच्छा सोंग घ्याव मग ढाबळं पांघरून जावं मग भजने काही म्हणू द्यायचे नाही मग येताना संग याचं म्हणजे मी लहान होतो भीती वाटत गेली मग येताना माझी शाळा शिकाव याच्यात काय पडलंय आणि पहिलं काही पडलंय नव्हतं याच्यात आणि आपल्यासारख्याला आता काही पडलं नाही या कमिटीला विचारा एक कीर्तनकार घेत नाही तितके आपल्याला सगळ्या सप्त्याचे आहे ना पैसे दिले नाही रात्रीच म्हणले महाराज आमचं नाव घेऊ नका मी म्हटलं कोणाला सोडित नाही मी त्याची ना आपली जबान काय म्हणजे दुसऱ्या गावात नाव घेऊ नका म्हणजे दुसऱ्या घेत नाही तुमच्यात घेतो का आला इथं 100 गावचे माणसं आलीत की रात्री हाजडून अवधूतराव चुडामणा म्हणले बापू महाराज आमचं नाव घेऊ नका बरं कोण्या गावात म्हणलं कोण्या गावात घेत नाही गडी मात्र त्याला काय माहित आता उद्या काय उद्या त्याला वाटलं आता हे वरडून वरडून 8 रोज उद्या काय म्हणणार याच्या काय ध्यानात आहे मात्र मया ध्यानात न सांगता कलो येई तुम्हा अंतर विश्वी विश्वांबर परिहारची न लगे म्हणून या तरुण मंडळीसाठी एकदा टाळी वाजवा आणि आमच्या महिला भजनी मंडळ महिला आता खरंच रमेश महाराज काय सांगू हरिपाठाला इतके माणसं आहेत काही दिसालीत ना तुम्हाला एवढेच हरिपाठाला रोज म्हणून याच्यासाठी एकदा टाळी वाजवा म्हणून मायबाप तरणा माणसानं इकडे यावं तरणा बागे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात तरणा बागे नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात तरणा बागे नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात सगळंच राहिलं गडे पांचाळ तरी म्हणालो माझ्याकडे काऊन बघाले पांचाळचं नाव राहिलं म्हणून पांचाळच्याही चरणावर नमस्कार असा माणूस इकडे येणं कमाल आहे नाही हो माझं केवढ्याला चौकट आहे इळात किती करत होत्या तुम्ही 8 रोजाच्या किती होत होत्या चरणावर नमस्कार आमचे नैन तडून तडपदार शिवाजी महाराज आमचे पासदगावकर आणि आपल्याला ज्यांनी साथ दिली 8 दिवस आमचे हरिभक्त पारायण ते आमचे भक्तच आहेत प्रभू महाराज बागल पार्डीकर खरं त्याने आमच्या परिसरामध्ये हे वातावरण निर्माण केलं बरं पहिले नुसते भोंगाड होते ओरडून ओरडून मरायची वेळ येत गेली मग त्याने आमचं गाव नाही आमच्या परिसरातच हे आवाज त्यांनी करून दिला आणि आवाजाच्या या
जादूमुळं जनता मंडपात येऊन बसू लागली. नाही तर लोक लांब बसायचे, कोणी सावलीला कोणी घरी. नाही म्हणले जवळ नुसतं किरकिर व्हायले, लांब ऐकू आले. म्हणून त्यांच्याही चरणावर नमस्कार. मायबाप ही सगळे मंडळी प्रेमाची आहेत. म्हणून आजचा हा आपला दिवस फार भाग्याचा आहे, काला. म्हणून हरीने हरले माझे चित्त भारवित विसरले, आता कैशी जाऊ घरा बरा नव्हे लोके. म्हणून मायबापो आपल्याला एकदा पांडुरंगाला नमन करायचंय. कारण तर त्या ठिकाणी देवाला नमन केल्याच्या नंतर मग आपल्याला कथेवर येऊन त्या ठिकाणी भगवंताची कथा करायची. आणि आमची दुसरी एक हरिभक्त पारायण आमचे मित्र स्नेह मित्र कोंडिबा महाराज पासदगावकर गेले वर्षी राहिल्या होत्या. तुम्ही सांगित राहा. मायबाप तुमच्याही चरणावर नमस्कार. तरुण असणारे महाराज फक्त गेले वर्षी म्हणलं तुम्ही या गडे. त्यांनी आपलं उत्कृष्ट कोणी असो नसो म्हणले महाराज मी पारायण करतो. त्यांच्याही चरणावर नमस्कार. हरि कीर्तनकार उत्कृष्ट कीर्तनही त्यांनी आपल्या सप्ताहामध्ये केली, सर्वाला मंत्रमुक्त केलं. म्हणून काय करू आपण एकदा पांडुरंगाला पांडुरंग करू पांडुरंग करू व्रत मन व्रत मन पांडुरंग करू व्रत मन मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताच्या 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 मस्तक हे पायावरी वार करी संताच्या या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या मायबाप सर्वांना नमस्कार करतो. कारण मी काय महाराज नाही, तुमचा आशीर्वाद आहे मायबाप. सर्वांचा आशीर्वाद आहे. आपल्याला जास्त येळ घ्यायचा नाही, फक्त शांतता पाळा. आजचा हा दिन उद्या येणार नाही, भेट होणार नाही. सावळ्यात जरासा उशीर पाशीर होईल मायबाप, हे उद्या दिवस येत नाही बरं का. खरंच उद्या येत नाही. कालपासून आमची पुरुष मंडळ आणि महिला मंडळ नाराज झाल्या. का तर उद्या सप्ताह सराला. कालपासूनच मला कळालं मायबाप. आता हे आनंद केव्हा आपल्याला भेटल बरं. माणसाचा भरोसा तरी काय हो, काय भरोसा आहे माणसाचा. माशी पंख पाखडे तव हे सरे. माशीला पंख पाखडायला
येळ लागत नाही, तवरोक हे सरत असते. म्हणून सर्व थोडंफार त्या ठिकाणी इकडं तिकडं होईल. सर्व कामं आपले येळेवर होत नसतात, कारण हे गाव गाडा राहते. 12 गावचे भजनी मंडळ महाराज मंडळ आलेले असते. म्हणून हे काम शांततेनं चालू द्या, काही फरक पडत नाही. म्हणून मायबापो सर्वांना एकदा नमस्कार. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी डुबळा अर्पित से भक्ती. जरी बोल गंगावती शिकरल का माय बाप. विठ्ठल मायबाप असा आपल्या वारकरी संप्रदायाचा नियम आहे. पहिल्या दिवशी कीर्तनकारानं नामपर अभंग घ्यावा, कारण देवाचं नाम किंवा रूप. आणि 7व्या दिवशीच्या कीर्तनकारानं जागराचं कीर्तन करावं, जागराचं. आणि आजचा कीर्तनकार बांधलेला असतो. आज फक्त चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. देवानं जे गोकुळात चरित्र केलं का तेच उच्चारायचंय आपल्याला. म्हणून मायबाप गवळण, गोकुळामधली गवळण ही एक दिवस परमात्म्याला बघून तुकोबारायाने या गवळणीचं वर्णन केले बरं का. या गवळणीचं वर्णन जगतवंदे जगद्गुरु ब्रह्म स्वरूप झालेले आमचे जगद्गुरु तुकोबाराय एका गवळणीनं भगवंताचं वर्णन केले. कशामुळं? मनुष्य परमार्थ कसा करतो? कारण चित्त, हे चित्त राहते ना आपल्या हृदयात, त्या चित्तामध्ये देव बसला पाहिजे. चित्तिनायास त्याचा पांडुरंग दास. त्या गवळणीनं रूपानं बघलं, डोळ्यानं बघलं आणि सोड नाही. अंतकारामध्ये अंतकरण असते ने अंतकरणामध्ये नेलं आणि चित्तामध्ये परमात्म्याला बसवलं. चित्तामध्ये परमात्मा बसला की मग त्या गवळणीला काही कळत नव्हतं. सारखी उभं राहिली गवळण, उभं राहिली. काही गवळणी म्हणल्या कुठं चालली? एक नाही दोन नाही. गवळण काय ती कोणालाच बोलणं, हालणं, डुलणं. काही गवळणीनं मग तिच्या आपलं तोंड नेलं असं, वास घेतला. म्हणली पिली काय? नाही नाही नाही, काहीच नाही म्हणले तसं. मग का झालं? तिला जाग केल्यानं ती मनोवृत्ती ती त्या ठिकाणी समाधीतून जागी झाली. माय बाप कोणी नामस्मरण करीत असल, माळ जपत असल किंवा पोथी वाचित असल, जप करीत असल, त्या माणसानं जाऊन उठू नाही. बरं उठू नाही. सकाराम बापू, खरंच सकाराम बापू आणि सर्वांच्या तुमच्या कृपेनं मायबाप झालेलं आहे. अशी मोठी मोठी माणसं होती. मी पहिलं याचं मळ्यामध्ये आमचे खरंच आमचं आणि स्वर्गीय आमचे थोराजी बापू, तेच नाव आहे ना त्याचं, अशोकराव थोराजी बापूचं नाव. आमचं मळ्यामध्ये भाषण वाच. महाराज सप्ताह करावं वाटायला हो म्हणीत गेले. मग आता कसं करावं? गावकरी काय म्हणतात? म्हणून मायबाप
त्यांचं ना आमचं प्रेम होतं. ज्या दिवशी बापू गेले त्या दिवशीपासून मी त्या मळ्यात पाऊल टाकलं. तिथून गेलं तरी अंतःकरण भरून येते. म्हणून माय बापू असे तुमच्या गावामध्ये माणसं होते. ते देहानं परमार्थ करीत नसत. परमार्थ देहाचा नाही, मनाचा आहे. तुम्ही इथं टाळ वाजित असाल, इथं टाळ वाजित असाल आणि ती शेताकडून येताना लोकाचा टाळ आणीत असाल. लोकाचा टाळ केवढ्याला जुडी होती सक्रातीला. तुमच्या इकडे टाळ कोठं दिसन झाला. तुमच्या इकडं नाही, तिकडं सांगायला. आणि तिकडं गेल्यानं मग म्हणून माय बापू कोणाचंही बी असे माणसं सकाराम बापू, सर्व गावकरी मंडळी, यांचे पुत्र सुपुत्र तुकारामजीला आम्ही खूप बाऱ्या म्हणलो, अशोकरावला म्हणलो, चुडामणाना, अवधूतरावला, आणि मोठे आता सगळ्याचे नाव येत नाहीत. बरं तुम्ही म्हणसाल महाराज आमचं नाव घेतलं नाही. सगळ्याचे काय मला नाव येत नाहीत. मग एक नाव घेतो, ऐका रेंज मंदिरा. कोठ्यात कोठ्यात होता जरश्या. मी सगळ्या गावाचं नाव घेतो. मी तुमचा परश्या. माय बाप कोणी नाराज होऊ नका. सगळे आपलेच आहेत. माझ्या संघ राहतात. मात्र नाव येत नाहीत मला. महाराज मग आधी आम्हाला म्हणावं की आम्ही तुम्हाला लिहून देत होतो. आता तुमचे नावच घेऊ का, कीर्तन करू का नावाचं? तसं काय तुम्हाला सांगितलं त्या दिवशी मच्छर बापू, मच्छर तर सांगितलं होत्या की नाही? मच्छरचं कोणाकोणाला त्या दिवचं ध्यान आहे. मग तुम्ही ओळखून घ्या. नावाला लई भुकेलीत माणसं. नावाला नांदेडला एका माणसाच्या घरी एक किरायादार राहिला. किरायादार घरातून जाईच ना. सकाराम बापू किरायादार घरातून जाईन. काय करावं मला म्हणला महाराज काय करावं, काय युक्ती आहे का? मी आहे की. म्हणजे तुमच्या इथं लग्न आहे का? हो म्हणला पोरीचं लग्न आहे आता पुढच्या महिन्यात. म्हणलं पत्रिका काढल्या काय? नाही म्हणला. म्हणलं तुमच्या घरात कोण आहे? म्हणले आहे म्हणले माणूस. म्हणजे त्याचं नाव टाका पत्रिकेवर. प्रेषक म्हणून नाव टाका म्हणलं त्या पत्रिकेवर. मग त्यानं म्हणले तुम्ही आता मोठे माणसं, प्रेषक माणसं, आणि तुम्ही म्हणले ही जबाबदारी बा तुमच्या हातामध्ये सांभाळा म्हणले. सगळं आता तुम्ही मुख्य माणसं म्हणले, जबाबदारी सांभाळा. म्हणजे आता काय आपल्या इथं सोयरे धायरे वराड येते. आणि म्हणले हे आता तुम्ही काय करा म्हणले, खोली जराशी रिकामी करा. बाजूची खोली विचारून ठेवली म्हणजे लोकांची किरायाची. हे पसारा उचला आणि तिथं नेऊन ठेवा. हो म्हणला काय नाही, मी पुन्हा येईन म्हणला. मी म्हणले ये पुन्हा. आलंच विठ्ठल. आलं लग्न झाल्यानं. पुन्हा येतो म्हणलं होतं ना, लग्न झाल्यानं आलं म्हणला. आता पसारा आणू काय? ते मालक म्हणला तू नाव पुन्हा येण्यासाठी टाकलं नव्हतं पत्रिकेवर. प्रेषक तुला काला केलतं? तुला काढून द्यासाठी केलतं. तसं नावाचे भुकेले राहू नका गडे. नावाचे भुकेले राहू नका बरं का. मी सगळ्याच आहो, तुम्ही माझे सगळेच हा. आणि जिथं गावात जातो काय मायबाप सगळंच गाव तुमच्यासारखंच माझ्यावर प्रेम करणारे राहते. माझ्या घरच्या माणसाला माहित नाही मी काय खातो आणि काय आवड आहे मला. मात्र सगळ्या आमच्या पोरींना, माता बहिणीला माहिती आहे महाराजाला काय आवडते आणि काय नाही. माता मंडळीला आहे, 2 माणसालाही बी माहीत आहे. तुमच्या गावातल्या पुरुष मंडळीला बी चुडामणाला माहीत आहे आणि बेगवानाला काय लागते. तुम्ही म्हणसाल काय म्हणाल बापा? म्हणलं काही लागत नाही, फक्त मला रोज सकाळी 1 बाटली लागते फ्रीजच्या पाण्याची थंड. तुम्हाला वाटेल काय म्हणाल, सर्दी होते ना, त्या बरोबर आणून देतात. अशोकरावला एक माहिती मला ध्यानात नाही. मायबाप त्या गवळणीला सावध केलं. काय ग म्हणले सावध हो.
सावध केलं. म्हणली माय किती दिवस झाले मी इथंच आहे, किती टाइम झाला. घरी गेले. घरी गेल्या बराबर तो बुट्ट आणि चपल्या दारामध्ये दिसल्या तिला. काय दिसल्या? गवळणीला बुट्ट आणि चपल्या दारात दिसल्या. दिसल्या बराबर तिनं आतल्या घरातून मधात गेली. त्या दिवशी सोयरिकीला पाहुणे आलते. सासऱ्यानं सांगितलं आपल्या इथं सोयरे आलेत आपल्या मुलीला बघायला, आणि सोयरी खोयासाठी स्वयंपाक करा. स्वयंपाक करायला सुरुवात केलं. मोठ्या जावला सांगितलं त्या गवळणीच्या तू पोळ्या कर, आणि या गवळणीला सांगितलं तू शिरा कर, आणि सासूबाईला सांगितलं त्यानं त्याच्या मालकिनीला तुम्ही यायला सामान आणून द्या, तुम्ही करू नका, तुमचं आम्ही खाऊ खाऊ आम्हाला माहित आहे, 60 वर्ष झालं तुमचं खालो, तुम्ही कशा स्वयंपाक करता माहित आहे आम्हाला, तुम्ही काहीच करू नका, नुसता पसारा आणून ठेवा. मग या गवळणीनं शिरा करायला सुरुवात केली. शिरा करायचा म्हणल्यानं आपल्या स्वयंपाक्यांना माहिती काय करावं लागते, रवा भाजावं लागते, आणि रवा भाजल्याशिवाय शिरा होत नाही. ती रवा भाजू लागली, भाजीत गुंग झाली, बेभान झाली, आणि तिच्या समोर तिच्या चित्तात भरला होता ना हरी कृष्ण, तिच्या समोर आला. माणसानं जिच्या चित्तात देव बसला काय त्याच्या संगत राहते, आणि समोर आला, आणि समोर आल्यानं कृष्ण त्या ठिकाणी खेळ, त्या ठिकाणी लहान होताना तिथं परमात्मा एक हात एक गुडघा टेकून तिच्या समोर रांगू लागला. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाया गुडघ्याने रांगत, डाया गुडघ्याने रांगत, डाया गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, गुडघ्याने रांगत. रंगाने रंगनाथ तुम्ही देखी येलास, रंगाने रंगनाथ तुम्ही देखी येलास, तळहात देखीत, तळवे तळहात देखीत, डाया गुडघ्याने रांगत, डाया गुडघ्याने रांगत, डाया गुडघ्याने रांगत. तळवे तळहात देखीत, तळवे तळहात देखीत, डाया गुडघ्याने रांगत, डाया गुडघ्याने रांगत, डाया गुडघ्याने रांगत. मायबाप त्या वेळेला ती रवा भाजू लागली, परमात्मा समोर आला. मग आता तिचं चित्त किती राहतात माणसाला, चित्त किती आहे, 1 की 2? पुरुषाच्याही शरीरात चित्त ऑपरेशन करतात, पीएम लोक करतात, डॉक्टर लोक, मग त्याला चित्त गवसलं नाही कोठे येते. एकच चित्त, तिचं चित्त त्या भगवंतावर गेलं. भगवंतावर गेल्या त्या ठिकाणी ती भजनात रंगली. सासू आली, सावध केलं, सुनबाई ती म्हणली काय आत्याबाई? म्हणली इथं मिठाची भरणी ठेवली होती, मिठाची भरणी काय झाली? भरणी रिकामी दिसायली. तिनं वरी बघलं तर साखरेची भरणी पाठीवर होती आणि मिठाची भरणी. मग हिनं शिर्यात काय टाकलं? कोण टाकलंय का? स्वयंपाकानं बरदाला आपल्या टाकलं नाही. मिठात शिर्यात मीठ टाकलेलं का ऐकलं नाही. तिनं बघलं कपाळ, तिला तिचा सासरा दिसला. सासरा
सासरा कसा होता, जमत अग्नीच. अशा मिश्या होत्या, त्या आकड्यामध्ये एक नारळ बसत होत. आता मिशी नाही आहे का मिशी, चांगलं निहाळून बघावं लागते, बंटी आहे की बंटी आहे. अशा मिशा तिला सासऱ्या डोळ्यासमोर आला, म्हणला आता मोहन शिवच घेते गडे. आता येळ नाही पुन्हा शिरा कराय. तिनं तसाच केला, म्हणजे काही हो गई माय. आणि तिनं शिरा केला. सोयऱ्याची पंगत बसली न सोयऱ्याच्या पंक्तीला एक माणूस, वयस्कर घरातलं बसितात ना, काय किंवा का म्हणून बसितात सोयऱ्याच संग. बर ते जाऊ द्या, तितका आपल्याकडे टाइम नाही. म्हणले पहिल्यान तुर त्या ठिकाणी सोयरे बसले. पहिल्या सुरुवात सासरा बसला आणि वाढ झाली. पोळी, कुरड्या, भजे, शिरा वाढा. हिला काय वाटलं, आता आपलं काही खरं नाही. पुंडलिक वरदेव झालं आणि हिला वाटलं आता काहीतरी अचानक इथं होवाव आणि पंगत उठवाव. अचानक कोणाला काही व्हावं पंगत उठव. अचानक व्हायचं म्हणल्यानं कोणाला काय हो? कोण म्हणलं आठ्या. तसं कसं शिक कोणाला आली नाही, शिक सुद्धा कोणाला आली नाही. तिचं म्हणणं आता काय कराव, असा हात लावला. तिचं म्हणणं या सगळ्या जेवणाराच्या हातावर वार जावा. वारे बाई, तिचं म्हण हात असा वरी जावत नाही. त्या गवळणीचं म्हण हात वरी जाऊच नाही. मातो मायबाप सासऱ्यानं ते शिरा बगला, शिरा खवाच, तोंडात टाकलं की पाणीच. असा दिसायला शिरा होता. आपल्या स्वयंपाक यावनही चांगला करीत गेली. ती गवळण होती आणि ती भजन करीत करीत स्वयंपाक करायची. आपले स्वयंपाक हे भजन म्हणतात का? रात्री नुकती करू लागले. मी म्हणलं खाऊन बघा गोड व्हायली की नाही. नाही म्हणले महाराज, तस काही नाही. पहिला घास सासऱ्यानं उचलला आणि तोंडात टाकला. हिनं डोळे लावले आणि म्हणले कृष्णा धाव, कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले भारी. धाव रे लवकरी, संकट पडले भारी. हरी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारे. तो आमचा कैवारे, आले विघ्न निवारे. माय बाप देवाचा धावा केला आणि मधून आवाज आला, वा. सासरा कामला, वा सुनबाई, काय शिरा केला, काय तुम्ही शिरा केला. सोयऱ्याने शिरा खाला. वा म्हणले आम्हाला माहित नव्हतं कडे तुमच्या घरी एवढा स्वयंपाक होते. म्हणले आता तुम्ही काय करा, हुंडा कमी द्या. याच्यातून ठरल्याहून हुंडा कमी द्या, मात्र सोयरीक मोडू नका. वा म्हणल्यानं तिला समाधान वाटलं. अशा प्रकारे मायबापू त्या गवळणीच्या गोकुळामध्ये परमात्मा हे चित्तामध्ये बसला होता. म्हणून अभंगाच्या पहिल्या हरिले चित्त, चित्त हरिणे माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, चित्त हरिणे माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, चित्त हरिणे माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, चित्त हरिणे माझे हरिले चित्त. हे हरिणे माझे हरिले चित्त, चित्त हरिणे माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, चित्त हरिणे माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, चित्त
कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा वा सुभाषराव सती एकदा टाळे वाजवाकडे तुम्हाला मागलं काहीच दिसेना मग मला सगळं दिसाले 5-7 गाव पर्यंत काय त्यानं गवळणी जशा नाचू लागल्या रासलीला खेळ तसेच नाचू लागले आमची गवळण कोणीकडे गेली एक मोठी वयस्कार गवळण शिवानीची आपल्या दाशी है का कुठे नाही शिवानी कोण होती माहित नाही त्या दिवशी तुम्हाला आणखी नाही कळालं नाही शिवानी कोण होती त्या दिवशी महादेव ऐका मग ती शिवानी महादेव आहे का आपला लिंगोजी बापू विठ्ठला माय बाप त्या गवळणीच्या चित्तामध्ये परमात्मा भरला होता आणि चित्त हारलं होतं त्याला काही कळत नव्हतं एक गवळण दुसरी भगवंताचं चिंतन करीत होती पाण्याला गेलती आणि पाण्याहून घरी आली आणि तिची मुलगी रडू लागली सासून सांगितलं सुनबाई मुलगी रडाली मुलीला घ्यान पाजवा मात्र तिच्या चित्तामध्ये देव भरलेला होता देव बसला होता ना चित्तात तिनं ती ऐकलंच नाही ऐकल्याने केलं माणसं तसंच करतात हेडफोन लावल्यानं एक म्हणलं एक म्हणतात त्याला म्हणलं बाबा इकडे ये नाही म्हणला सकाळीच गेलतो शेताला त्याला म्हणलं आला काय गावाहून नाही म्हणलं चलो तर ऐकूच येत नाही ना बरोबर तसं चित्तामध्ये तिच्या देव भरला होता तिला ऐकूच आलं नाही ती म्हणली हो आत्याबाई तेव्हा आत्याबाई म्हणत होत्या आता आई ये आईला दमत नाही येच म्हणाले शेताला आईच कामाला आईच मायबाप तिला वाटलं वेगळं तिनं धरलं ऐकू आलं नाही बरोबर तिनं काय केलं तिला वाटलं भरणीवरी ठेव म्हणली काय की आणि त्या मुलीचं नाव होतं हरणी तिनं मुलगी लढायलेली जागी ठेवली भरणी उचलली आणि भरणी उचलून कडीवर घेतली आणि तिला हालवाली काय म्हणू लागली रडू नको बाळा रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा घोडा तुला खायला देते लोण्याचा घोडा तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते तुला खायला देते खायला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते संदीप महाराज आज आखरी दिवस आहे बरं संदीप महाराज आज कोणीच राहू नाही घर फिरीत राहा तुम्ही फिरू नका फक्त आपला कॅमेरा फिरवा खरंच मायबाप आज 6 दिवस झालं आमचे हरिभक्त पारायण संदीप महाराज
तुमचं कोणतं चॅनल आहे हो? हो मी म्हणलं कीर्तनाचा नाद लोक दुसरे चॅनल बघा. मला तुम्ही डबल लिहून देत राहा. कीर्तनवाणी आपलं भागवत आलं बरं काय सगळं. आता हे कीर्तने टाकतील संध्याकाळी, जमलं तर आमदार टाका. नाही संध्याकाळी टाकतील. गेल्या वर्षी तर जरा लेट टाकलं होतं. गेल्या साली कमिटीनं पैसे दिले नव्हते. मी म्हणलं आमदार मी देतो. अशा प्रकारे माय बापू तिला वाटलं काही शब्द असे आहेत. आता ही गवळण गाथ्यात है की नाही मला माहित नाही. मग तो कोठे बसायली निवडणुकीत आहे बी कोठे बी की गवळण. आणि दुसरे गाणं आहे हो, दुसरे गाणे ते तो काय त्या गाण्यानं पोरं येडे केले हो. कोणतं गाणं आहे ते? पिंगळा महाद्वारी बोल बोल तू ऐका. पिंगळा महाद्वारी 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 पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तू ऐका. पिंगळा महाद्वारी हे तरी नाही कळलं, हे तरी नाही कळलं. तरी दुसरा येईल हे तरी नाही कळलं. हे तरी नाही कळलं. तरी दुसरा येईल हे तरी नाही कळलं. हे तरी नाही कळलं. सरत शेवटी बा सरत शेवटी बा कळ बांधून नेईल सरत शेवटी बा. आमचे काय जाईल जाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोलीत लेखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलीत लेखा. पिंगळा महाद्वारी वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे. वर्तमान खोटे तुझा वर्तमान खोटे. वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे. लटके न बोलो आम्ही वर्तमान खोटे. लटकेच बोलू आम्ही वर्तमान कोटे. लटके न बोलो आम्ही वर्तमान खोटे. लटकेच बोलू आम्ही मोतीरामसाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा. मोतीरामजी तुमच्या गळ्यात माळ आहे का? मग तुम्ही काय करा आमच्या याच्यामध्ये या. खरंच आवाज चांगला आहे ना, स्वराचं ज्ञान आहे. तुम्ही काय करा आता तुमच्यापाशी मोबाईल तर आहे ना, मोबाईल मध्ये सांप्रदायिक अभंग ऐका, गवळणी ऐका. हा ते आता सोडून द्या. पहिलं तुमचं पहिलं सोडून द्या. त्याच्यात काही पडलं नाही. आम्ही पहिलं तेच करीत होतो. तुम्हाला सांगायला माझं तुमच्या वेळेला करून 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 इकडे आलो. मात्र माझं वय कमी होतं. त्याच्यानंतर तेव्हा कपडे फाटके तुटके होते. असे कपडे नव्हते. त्याला कोणाला ओळखू आलो नाही. तुम्हाला माहित आहे एकदा आलतो तुमच्या हा मालकीनीचा अपमान करू नका हो. माईचा काय राग घरी जाणवतो. परमार्थात राग म्हणजे घरी ठेवला पाहिजे. ते इकडे जमतच नाही. तुम्ही पुढच्या सत्यात चाल म्हणली पाहिजे. एक एक माणूस आपल्याला जोडायचा बरं का परमार्थासाठी. 2-4 माळकरी झाले पण आता काही माळे आणा गेले. म्हणून महाबापू त्या गवळणीनं
सासवाने हाणली काय 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 ते म्हणजे अगं डोकं ठिकाणावर आहे का पोरगी ट्या ट्यावर करायला मी तुझं तुझं चित्त जाग्यावर आहे की नाही. मग तिच्या लक्षामध्ये आलं गडे. म्हणून माय बापू लक्षात माणसाच्या येवा. 3 भावल्या होत्या. 3 भावल्याची किंमत वेगळी. एका भावलीचे 1000, एकीचे 5000 आणि एकीचे 10000. दिसायला सारख्या एकच कारागिरानं केल्या होत्या. आता म्हणत नाही माझ्याकडे बघू नका. बघूया पहिल्यानं म्हणलं मला वाटलं तुम्ही इना घेऊन नाचसाल. नाच नाही झाल्यानं काय नाही का आला म्हण. पहिली का दिसाय सारख्याच म्हणले बाई भेद का असा तुमच्या या भावलीत. हिचं काय काम आहे म्हणले. त्यानं त्या भावलीच्या कानामध्ये काडी घातली आणि इकडी इकून निघाली. इकडी काडी इकून निघाली. आपलंही तसंच आहे. आपलंही तसंच आहे. आपण ऐकलेलं आता हे ऐकलेलं विसरतो की नाही. विसरून जाता की तुम्ही. इथलं गेलं माणसं कपडे झटकून जातात. महाराज हे तुमचं ऐकलेलं इथं टाकून देतात घराकडे जातात. नळी फुकली सोनारे इकडून तिकडे जायवा. अशा काही भावल्या आता कशा या कानानं ऐकायचं आणि या कानानं. आणि दुसरी एक भावली म्हणजे 5000 हिची किंमत काय म्हणजे या काडीच्या कानामध्ये या भावलीच्या कानामध्ये काडी घातली. ती कानातून भावली तोंडातून आली. तोंडातून आली म्हणजे समजलं की तुम्हाला. रेंज पाहिजे फुल. समजलं काय काय अर्थ व्हायला याचा. रमेश महाराज काय अर्थ व्हायला. राग आला आणि बोलून गेली. राग आला आणि बोलून गेली. नाही बरोबर नाही. कानातली काडी तोंडातून निघाली. काना ऐकायचं. हा आमच्यासारखं इटल खरंच तुम्हाला सांगतो आम्हाला काय येते. याचं ऐकायचं त्याचं ऐकायचं. मी सांगितलं नाही हेडफोन. हेडफोन लई चांगले. इतकं हेडफोन करते की लोकांना काही म्हणलेलं लेकरं बायको काय म्हणते ना घरात याच्यासाठी मला लय आवडते ती. लय आवडते. आणि आपलं घर आहे रस्त्याला रमेश महाराज. कोणी आले महाराज कायचं अरे कामून रे बापू जाय ना तू कामून काट लावली आमची. इकडं माणूस काम करायला 2 मिनिट टाइम नाही. मग तेव्हापासून मी आमच्या शिष्यानं दिनाजी महाराजांना म्हणले महाराज तुम्ही हेडफोन वापरा. बहिरे झाले तर झाल्या म्हणले मात्र हेडफोन काढू नका. रात्री हेडफोन लावून झोपलो गडे मी. सकाळी उठलो तरी बी मोबाईल वाजायला म्हणजे रात्री चालू होतं काय की. या काडी कानातून घातली की तोंडातून निघून ऐकलेलं पाठ करणं म्हणले 10000 तिची काय. त्या काडीच्या कानात घातलं मात्र ती काडी बाहेर आली नाही. ती काडी चित्तामध्ये गेली. म्हणून हरीने हारिले माझे चित्त. ती काडी नाम स्मरण ऐकलेलं ती चित्तामध्ये रुजू झालं. म्हणून माय बापो हरीने हारले माझे चित्त. हरीनं काय केलं चित्त माझं हरलं. हरण केलं. हरण म्हणजे काय हो. रामायण एका गावात सांगू लागलो मी. रामकथा मग काम कसं आहे येड्या माणसावनी. येड्या माणसाला म्हणलं झाडावर जा तू हो. उडी खा तू हो. लाईनीला धर तू हो. पुरात उडी टाक तू हो. भागवत सांग तू मला मग कोणी म्हणलं हो. शिवपुराण हो. गरुड पुराण हो. गाथा हो. येणं काहीच नाही. मग नाही म्हणायचं आपल्याकडे बटनच नाही. इठल त्या रामायणकारानं सांगितलं बाबा सीतेच्या चित्तानं
ते हरण बघलं ना चितेनं आणि ती हर्ष झाली. हर्ष म्हणजे तिचं मन त्याच्यावर बसलं आणि रामाला आला म्हणली. मग एक जण म्हणला, महाराज हरण झालेली पुन्हा सीताबाई कशी झाली? अरे तिच्या चित्तामध्ये हरण आलत. हरण म्हणजे हरण त्या ठिकाणी हारलं, चित्त त्या ठिकाणी परमात्म्या पुढे हारलं. त्या गोकुळातल्या गवळणीचं मायबाप हो. म्हणून त्या गवळणी भगवंताच्या सहवासात राहत होत्या आणि भगवंताच्या रूपाकडे बघून ते भाळल्या. हरीला पाहून फुलली सीता, राधा घुसळी डेरा रीता. पाहून फुलले सीता, राधा घुसळी. हरीला पाहून फुलली सीता, राधा घुसळी डेरा रीता. हरीला पाहून हरली सीता, राधा घुसळी सीता. वारे यान कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले. वार्याने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले. माय बाप हरिणे माझे हरलेची भारवीत विसरले. आता काय म्हणले महाराज? हरीला पाहून भुलली चित्ता, हरीला पाहुनी भुलले चित्ता. राधा घुसळी डेरा रीता. हा चित्तामध्ये परमात्मा होता नो. ते काही करीत असतील चित्तानं. जनाबाई म्हणली ना, दळिता कांडिता दळिता कांडिता, दळिता कांडिता, तुझं गाईन मी आनंदा, तुझं गाईन मी आनंदा, तुझं गाईन मी आनंदा, तुझं गाईन मी आनंदा. नवी संपेक्षा न भारी तुझे नाम गा मुरारी, नवी संपेक्षा न भारी तुझे नाम गा मुरारी, तुझे नाम गा मुरारी, तुझे नाम गा मुरारी, तुझे नाम गा मुरारी, तुझे नाम गा मुरारी. दळिता कांडिता, दळिता कांडिता, तुझं गाईन मी आनंदा, तुझं गाईन मी आनंदा, तुझं गाईन मी आनंदा, तुझं गाईन मी आनंदा. दळिता कांडिता, तुझं गाईन रे आनंदा, तुझं गाईन रे आनंदा, तुझं गाईन रे आनंदा, तुझं गाईन रे आनंदा. माय बाप जनाबाईनं नको ते काम केलं गडी. दळिता कांडिता तुझं गाईन रे अनंता. स्वयंपाक करीत असताना तुम्ही परमार्थ करा. देवाचं भजन केला त्या दिवशी तुम्हाला सांगितलंय. कारण तर जे संस्कार असतात ना आपल्यातले, पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन, हरी चिंतनी भोजन, हरी चिंतने भोजने, पवित्र ते अन्न हरी चिंतन भोजने, पवित्र ते अन्न चिंतन भोजने. माय बाप पवित्र ते अन्न हरी भोजने चिंतन. माय बाप स्वयंपाक करतानी जेवतानी परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. कारण
या जीवाचं मायबाप सोनं भजनच करते बरं का. ज्याला या जर देहाचं सोनं करायचं असेल त्यानं भजन करावं. कोणते तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान रूपाचे ध्यान अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे गुण तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. माय बाप महाराजांनी छान परमान दिलं. रूप तुझे चित्ती डोळा रूपात काय म्हणले चित्ती तुझे पाय चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. चित्तामध्ये भगवंताचे पाय तेच गवळणीनं केलं ना. मग चित्तामध्ये परमात्मा बसला की ते मग वाणीतून बाहेर येते. वाणी आणि डोळ्यामध्ये परमात्मा बसला की मग ते डोळं वाईट बघत नाहीत आणि हे वाईट बोलतच नाही. देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी तोची वदने उच्चारी तोची वदने उच्चारी डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला म्हणी त्याची वाणी. माय बाप डोळ्यानं बघलं अंतकरणात जाते आणि ते वाणीच्या रूपानं बाहेर निघते. बाहेर निघते कोण्या रूपानं अंतरीचे धावे बाहेर आवरिताय पारी आवरे आवरिताय पारी आवरे आवरिताय पारी लागे आवरिताय पारी लागे अंतरीचे धावे स्वभाव बाहेरी अंतरीचे धावे स्वभाव बाहेरी अंतरीचे बाहेर स्वभाव बाहेरी अमृताय पर्यावरे अमृताय पर्यावरे अमृताय पर्यावरे अमृताय पर्यावरे इतके जवळ प्रमाण देऊन आधी तर मला याच्यातलं काही कळत नाही. दाट पेरणी व्हायली. आता काय म्हणले मायबाप अंतरीचे ध्यान. अंतरीचे धागे स्वभावे बाहेर शोभाई आवरित आहे पर्यावरण. आवडी पाये आवरित आहे पर्यावरण. धरित आहे पाये दोन्ही मायबाप ते कसं आवर जे वाणी आतमध्ये का ते वाणीच्या रूपानं बाहेर निघते आणि ते त्या ठिकाणी धरलं बहाणलं काही केलं तर देवाला फक्त गवळणीनं गोकुळातल्या बहाणलं कसं भावानं भाव बळे आकळे एरवी न कळे करतळी आवळे तैसा हरी. म्हणून माय बापो त्या ठिकाणी चित्तामध्ये परमात्मा बसलेला त्यानं हरीने हरिले माझे चित्त आणि भार टाकला देवानं. म्हणून माणसं काय काय कुबडे चलतात की नाही असं असं चलतात आणि मग असं होतात एकदा मला वाटतं माग पडतात की काय की कुबडे होतात ना माणसं का भार पडला. भार तसं शरीरावर भार पडल्यानं माणसं त्या ठिकाणी वाकतात. तसे काय याच्यावर भार
भार असते ना, संसाराचा भार, शेतीचा भार, घरचा भार, सोयऱ्याचा भार, भार टाकून 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 हे जीव मलिन होते. म्हणून माय बापू भार टाकायचा तुकोबा तुका मने घालो तयावारे भरा, तुका मने घालो तयावारे भरा. वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी. तुका मने घालो, वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी. अशा प्रकारे ती गवळण बोलू लागली. या हरीनं माझं त्या ठिकाणी चित्त हरण केलंय. आता म्हणले त्या ठिकाणी महाराज म्हणतात तुका म्हणे घालू तयावरी भार. बाबा हे भार आहे ना आपला स्वतःवर घ्यायचा नाही. लई जर याला भार टाकला, मोबाईल मध्ये लई जर मॅसेज झाले, लई मॅसेज झाल्यानं काय होते, ह्यान मारते का? तुम्हाला तर नाहीत की, तुम्हाला कोणतं ह्यान मारायचं? मग कसं म्हणाल्या आता कळालं का? आणि भार मी त्याच्यावर घातला आणि दुसऱ्या चरणात सांगता आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. नो हे परलौकिक, नो हे परलौकिक. आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. आता कैशी जाऊ घरा, बरा नोहे लौकिक. आता म्हणली गवळण कशी घरी जाऊ, चित्तामध्ये देव आहे आणि घरी गेल्यानं म्हणले काम करावं लागते. ते जमते का? घरी काही करायला रिकाम जमत नाही. इकडं तिकडं गेल्यानं बघून त्या ठिकाणी रिकाम पण भेटते. म्हणून आता कैशी जाऊ घरा, घरी मला जाता येणार. लोक काय म्हणले घरचे चांगले आहेत का? ते काय म्हणले सगळे पंढरपूरचे वारकरी आहेत, जाऊ द्या म्हणायला. आता म्हणले घरी ज्या माणसाला काही काम होत नाही का, त्याला कोणीच किंमत देत नाही मायबाप. पोरग जर काम रोज करू लागलं तर त्याला चांगलं म्हणतात, आणि पोरग जर काम करीत नसल त्याला कोणी चांगलं म्हणत नाही, कोणीच चांगलं म्हणत नाही. आता मी काम करीत नाही, आमच्या घरी कोणी चांगलं म्हणत नाही. जे काम करते काय त्याला दोनदा तीनदा फोन, त्याला माहित हे याला फिरता वाद झालाय, हे जाते येते याला का. आणि जे काम करते काय मायबाप सुद्धा त्याला मानतात. म्हणला काही नाही महाराज, आमचं एक लहान लई चांगले, रोज शेताकडे जाते म्हणला, नुसतं येतच नाही घरला, काहीतरी आणतेच कोणाचं बी.
आणि एक आहे म्हणला तुमच्यासारखं उगं बोंबलं ते, त्याच्यात काही अक्कल नाही म्हणला, त्याच्यात काहीच दिमाग नाही. अशा प्रकारे आता कैशी जाऊ घरा बरा नोहे लौकिक म्हणजे समाज चांगला आहे का. आता तुम्ही इथं नाचा पावली खेळा, लोक म्हणतात बाबा बाबा माणसं बिघडे. जन हे पाप अवघे जन हे पापनाशी, अवघे घरचे म्हणत नाहीत, बाहेरले म्हणत नाहीत. बाहेरले का चांगलं म्हणतात का. महाराज आमच्या इथं जेव्हा येता का म्हणला एक माणूस म्हणलो हो आम्हाला काय कोठे जेवायचे. जेवायला गेलो बसिलो, त्यानं ताटाला दक्षिणा खाली आणि बायकोला म्हणला वाढ यायला भेटत नाही म्हणलं. असं कुठं म्हणलं तू जेव घातलं म्हणूनच आम्ही जगलो ना म्हणलं. काय माणसं बोलू नाही ते मायबाप परमार्थिक लोकाला बोलतात. काही माणसानं तर मला एक म्हणला महाराज जेवल्या का पोटभर म्हणलो हो बा जेवलो. असं भेटते का म्हणला पोटभर कोठं. मला तर वाटतं उलटी करून टाकाव खाली. काय लोक परमार्थिक. इथं जर तुम्ही आल्या टाळवाजीला इना घेतला तर माणसाला वाटते माणसं त्या ठिकाणी चांगलं समजित नाहीत. बरं इथं बिगडे म्हणतात. आमच्या कुळी आईशे कोणी नव्हते, हेची पिशे निवडले, हेच पिशे निवडले. काय पोरा लागली चाट धरी वाट देऊळाची. काय बोला धरी वाट देऊळाची. आमच्या कुळी नव्हत्या आईशे हेची पिशे निवडले. काय पोरा लागली चाट धरी वाट देऊळाची. 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 माय बाप त्या ठिकाणी लोक चांगलं म्हणत नाहीत, इकडं आल्यानं चांगलं म्हणत नाहीत. त्यानं किती तिकडं धिंगाणा करू द्या, पिऊ नाही ते पिऊ द्या, खाऊ नाही ते खेळू द्या, त्याला कोणी वाईट म्हणत नाहीत. त्याला चांगलं म्हणतात गडे. म्हणला महाराज पित्ते हो पित्ते खाते बाहेर काय करू द्या म्हणला त्यानं. मग आता इतके पैसे कमी ते बाबा बाबा तुम्हाला म्हणलं त्यानं काही करू द्या घरच्याला गावाला ते आवडते. पिते हो म्हणले उग पित नाही
लई पैसा कमी ते म्हणले ते. म्हणून माय बापो आता कैशी जाऊ घरा बरा नो हे लौकिक. त्या ठिकाणी पारखी अशी सांगता गोष्टी घरची खुंटी घातली तुका मने निवांतराई पहिले पाय परतून. आता 10 मिनिटात फक्त आता परमात्म्याच्या लीला करायच्यात. म्हणून एकदा टाळी वाजून सगळे भजन करा. विठ्ठल निवांत तू करू बा म्हणले. आता तू निवांत राही पहिले पाहे परतून परमात्म्याकडे बघ आणि तसं त्या ठिकाणी ते चित्तामध्ये बसव. मग पुन्हा येणं नाही जाणं नाही. माय बापो परमात्म्यानं त्या गोकुळामध्ये आनंद केला. 29 सवंगडी त्या ठिकाणी निर्माण केले आणि त्या ठिकाणी चोऱ्या करू लागला. रंगत रंगनी चोरीत लोणी धावणी धरीत कमलाने मातीत करणी देत करानी यशोद साधनी यशोद साधनी नवल केलं साधनी कृष्ण रांगायचा लोणी चोरायचा दही खायचा एकला खात नव्हता संग हुंबळाच. अशा प्रकारे परमात्मा एका गवळणीच्या त्या ठिकाणी घरी जायचे लेकरं न्यायचे काही करू नाही त्या ठिकाणी खोड्या करायच्या. आणि देवानं सांगितलं म्हणले पोरो तुम्ही असं का म्हणून असं का म्हणले पोट डेऱ्या एवढं हातपाय गाडी एवढी असं कशानं झालं म्हणजे महाराज म्हणला 10 लागू लागले इळात 10 काय काय तोटे मटेरियल 10 तोटे 2 राजनिवास सीताराम आणि एक तर तुमच्या घरचीच आहे की सुतार काय म्हणतात तिला हा शितार. जस मी कसं आहे माऊली तुम्हाला सांग काय आता गावातल्याला माहित आहे मी जन्मल्यानं 10-12 वर्ष मी बोलत मला बोलायच येत नस खरं बरं का. मला सगळे मुक्कच म्हणत गेले मुक्क हे म्हणत गेले मुक्क मला म्हणत गेले मग खरंच जीभ जड होते महाराज बोलायत नसं मला 10 ते 11 वर्ष मी बोललो नाही. मग काय झालं की आपण मग त्यात आमच्या नागोराव बापूच्या कृपा आशीर्वादानं रामबापू तुकामाईच्या काय झालं की जे बोलाय लागलो आता मला लय गडबडीनं बोला येत नाही पटपट बोला येत नाही संस्कृतीचे शब्द माझ्या तोंडात येत नाहीत. त्या दिवशी यावदूतराव म्हणले जंटसन काय ते लेडीज सांगा म्हणजे बापू म्हणतो की असं डोसकं खाजीलं मी मला एक शब्द 5-6 बाऱ्या महाराज मनातल्या मनात म्हणू लागतं त्याचा उच्चार स्पष्ट. आता मी तरी काय करू जीभ जड असल्यानं आता झाली म्हणा पातळ आता बोलाय दमच नाही नो. अशा प्रकारे माय बापू त्या परमात्म्यानं खोड्या केल्या अनेक केल्या. एक गवळण म्हणजे त्यानं माझ्या घरी येवाव पेंद्याला म्हणला तिचा नंबर लिहून घे. पेंद्या म्हणला मला सगळं माहिती म्हणा पोली वेळ एजंट नव्हतो काय येतो म्हणला तुझ्या घरला 12ला. बळीरामदादा म्हणले पोरं घ्या चला म्हणले दादा त्या गवळणीच्या घरी नको म्हणले इस्त्याला धरू लाईनीला धरू गडे म्हणले इस्त्याला धरू मग त्या गवळणीच्या इथं नको म्हणजे काय झालं तिच्या घरी म्हणले 350 गायी होता. नवऱ्याला म्हणले ती दुधाचा चहा करीत नाही नवऱ्याला त्याला ताक पाजिते म्हणली आणि इळभर ढोरं वळायला लावते. नवऱ्याला म्हणला ती दूध देत नाही बाई घोटभर आपल्याला खाऊ देईल काय म्हणला कृष्ण म्हणला दादा अशा बिघडलेल्या गवळणीत आपल्याला नीट करायसाठी सप्ताह लावलाय
सप्ताह कशासाठी लावलाय? त्याच्यासाठी तर आपल्याला नीट करण्याकरताच माय बापू परमात्मा म्हणले येतो तिच्या घरी गेले, सवंगड्याला सगळ्याला बाहेर लंबिलं, भगवंतानं नाचाय सुरुवात केलं. देवाच्या पायामध्ये काय होते? पैंजन. चुम छाना ना 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 चुम छाना ना 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 छाना छाना वाजता चुम छाना ना 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 छाना छाना ना 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 छाना छाना वाजता बाळाचा एकचा पायी पैदल वाजत बाळाचा कृष्णाचा पायी पैदल वाजत चुम छाना चुम छाना चुम छाना 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 चुम छाना चुम छाना चुम छाना बाळाच्या कृष्णाच्या पायी वाजत पैदल बाळाच्या कृष्णाच्या पायी वाजत पैदल कृष्णाच्या पात्याला पायी शोभे पिंपळ पान कृष्णाच्या पात्याला पायी शोभे बाळाच्या पात्याला पायी शोभे पिंपळ पान बाळाच्या पात्याला पायी शोभे पान रूपते सुंदर अति सुंदर सुंदर रूपते कृष्णाचे अति सुंदर सुंदर रूपते कृष्णाचे अति सुंदर सुंदर रूपते कृष्णाचे अति सुंदर सुंदर चुम छाना ना 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 चुम छाना ना 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 छाना छाना वाजता चुम छाना ना 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 चुम छाना ना 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 छाना छाना वाजता बाळाच्या कृष्णाच्या पायी पैदल वाजत बाळाच्या कृष्णाच्या पायी पैदल वाजत चुम छाना ना 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 चुम छाना 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 चुम छाना ना ना चुम छाना ना ना चुम छाना 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 बाळाच्या कृष्णाच्या पायी वाजत बाळाच्या कृष्णाच्या पायी वाजत पायी पैदल वाजत वाजत माय बाप फक्त आपल्याकडे 5 मिनिटं शिल्लक आहेत बरं का. थोडे परमान म्हणू नका लई. आता आपल्या बापूसाठी एकदा टाळ्या वाजवा. एवढाले माणसं पाठीमागं असल्यानं आपल्याला काय भियाचं हो? अशा प्रकारे परमात्मा गेला आणि देवाच्या पायात घुंगरं केवढाले असतील हो. घुंगराचा तर नाद माहित आहे तुम्हाला, माहित आहे की नाही? घुंगराचा नाद देवाच्या पायात लहान होते, पहिले घुंगर जरा मोठाले होते. अशा प्रकारे मायबापो लेकरे मोठाले होते ना पहिले. मग अशा प्रकारे त्या गवळणीनं बघलं, म्हणली कोण आहे? तेच आहे म्हणली. आणि नाचू लागलो. काय देव नाचायलाय? देवा या घरात म्हणला मी कोणाच्या घरी जात नाही. तुम्हाला काय दर्शन घ्यायचे, दक्षिणा द्यायची तर म्हणजे दारात आलो, पाट टाका पाटावर उभं राहतो, काय द्या किंवा न द्या, कोणाच्या घरी येणं होत नाही. म्हणजे कृष्णा अरे आमच्या घरी ये, आम्ही म्हातारे माणसं हो म्हणली. तर आम्हाला का बाहेर येत आहेत की देव आला आणि देवानं नाचायला सुरुवात केली. म्हणला मला एकल्याला नाचा येत नाही, माया संग कोणतरी नाचा. ते म्हणले सुना नाहीत, पोरी नाही, सगळे म्हणजे शेताला गेले. म्हणला तुम्हाला काय जमना काय? मग तुम्हाला काय झालं? मला म्हणलं जमल तसं नाचा. मग कंबरावर हात ठेवायला लावले. त्या गवळीला म्हणला तोंड तिकडं करा, गोपाळ चक घरामध्ये घातले आणि त्या ठिकाणी चोरी केली. अशा प्रकारे म्हणले आता सगळ्या गवळणी घरी आल्या. म्हणले तू राहू नको, रानात जाय. म्हणून काळी खोंगडी हातामध्ये काठी दिली. भगवंत रानामध्ये गेला, गाई चारू लागला आणि त्याने एक डाव मांडला. हा भगदू भगदी भगद्र गुण खेळ मांडला रे पोरा खेळ मांडला. हा भगदू भगदी भगद्र खेळ मांडला पोरा खेळ मांडला. हा भगदू भगदी भगद्र गुण खेळ मांडला रे पोरा खेळ मांडला. हा भगदू भगदी भगद्र खेळ मांडला पोरा खेळ मांडला. खेळ मांडला रे पोरा खेळ मांडला. हा खेळ मांडला पोरा खेळ
गोपाळ म्हणले खेळायला टाइम नाही, स्वयंपाक तयार झालाय. म्हणले आता देवा आम्हाला भुका लागल्या, खांदीबार पोटी बुक काय खेळायाचे सुख. सगळा देवानं त्या ठिकाणी भूक लागली. म्हणले सगळे गोल व्हा. सगळे गोल झाले. सगळ्याची शिदोरी एकत्र केली आणि त्याचा काला केला. आपणही बी सगळा चंदा सगळ्या गावाची पट्टी केली आणि त्यामधला आजचा हे आपला काला आहे. हे स्वयंपाक जेवायचा कसा आहे, हे आपला काला आहे. म्हणून मायबापो म्हणले त्या ठिकाणी सगळ्याची शिदोरी एक करायची. त्या ठिकाणी हे धर्म मंडप कशा करताय, सगळे लोक एक करायचे. आणि एक झाल्यानं काय होत नाही, गाव एक झाल्यानं कोणतंही काम होत असते बरं. मग गवळ गोपाळ सर्व त्या ठिकाणी भुकेजले होते. देवानं त्या ठिकाणी काला करून आपल्या हातानं देवाला त्या ठिकाणी काला ठेवू लागला. पुरे म्हणाला गोवरे त्या ठिकाणी सर्व एक झाले. म्हणून संताचा देवाचा काला आहे. जीव ब्रह्म्याचं मिलन हे त्या ठिकाणी काला आहे. आपण ज्या ठिकाणी काला 8 दिवस झाले त्या ठिकाणी पूर्ण सामग्री तयार केली. आज त्या ठिकाणी काला खाऊन ब्रह्मदेव इंद्र सगळे देव तृप्त झाले. संताला फक्त काला, ब्रह्मदेवाला भेटला नाही, इंद्राला भेटला नाही, इथंच काला आहे. म्हणून प्रसाद सर्वांनी घ्या आणि एकदा सर्वांनी टाळी वाजून भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. अभंग घ्या, अभंग घ्या. महाराज या. ओय महाराज, कोणबा महाराज या म्हणा. आता शांत बसा. दहीहंडीचा अभंग व्हायला. दहीहंडीचा अभंग झाल्याच्या नंतर काल्याच त्या ठिकाणी आरती होईल. आरतीचा महाप्रसाद पंगत बस. शिंकेला वियले